मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे हो अवसे परिलाट आली पुनवेतही रात जाळी जात्यावरी हात नाही ओवी मुकी गात राही नाती हरवून गेली पायी गती दे धीराला आशा उधळून गेली उरले न काही उद्याला दिसले समोरी हसले घोरी रुसले न भाषित हवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिबी आले निखारे उरी वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे रडत आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे
कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागळे कळ्यांचे फुलाची कळेना. कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे वाग आता. सुनी सुनी सारी का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे अरे अंगणी पुन्हा. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी हरवली पाखरे, हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय. हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी. बॉन्ड आपला सॉलिड हाय,
ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई गुंगाट हाय. भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही. ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी आपली यारी आपली यारी. दोस्त है तू अपना, जान से प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है. तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू. आठवण येईल तुझी, तू परतून येशील का, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा. यारा 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 फ्रेंडशिपचा खेळ सारा. येडे तळ कधी उन्हाड मस्ती, जरी जागरण तरी न सुस्ती, यारी ओके मग सरी बरस दिल फुल दिल फ्रेंडशिपच्या बागा. भले असे मोठी खिशास खिडकी, तरी कधी कोणा लागे न कळकी, यार असो छोरा या गोरी लडकी, दिलात हक्काची जागा.
यारी जागरण तरी न सुस्ती यारी ओके मग सरी बरसतील फुलतील फ्रेंडशिपच्या बागा भले असे मोठी खिशास खिडकी तरी आभास की भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग मन धुंद बेभान ते जणू का जगा जणू का जगा जगा जणू का जगा भास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग ज्ञान मूल्य आणि प्रेरणा आजही आमच्या प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शन करत आहे त्यांची शिकवण प्रेमळ शब्द आणि आदर्श व्यक्तिमत्व कधी आम्हाला स्वर्गीय वैद्य सरांची खूप आठवण येते नादावले सूर ओठात ती फुला कळ्यानी बहरून जाती नादावले सूर ओठात ती फुला कळ्यानी प्रतिमा पूजन नंतर बहरून जाती गुंतले गुंतले जीव हे तुझ्यात जीव हे तुझ्यात मन धुंद बेभान ते जणू का जगा जणू का जगा जणू का जगा आभास की तुझा हा श्वास ग तुझा हा श्वास ग अतिशय पावन क्षण या कार्यक्रमाचा आपण व्यासपीठावर येतो आजच्या या स्वर्गीय मधुकर वैद्य सर यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली वाहणार आहोत. सर मी ऑर्डर देईल. यानंतर इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग शिक्षक आदरणीय श्री डॉक्टर कैलास रायबान दौंड सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपले श्री क्लास टीचर कैलास दौंड सर यांनी लावली. व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. करूया. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत जय हे जय हे जय 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 हे. भारत
सारे भारतीय माझे बांधव आहेत. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पायी होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सतत प्रयत्न करीन. मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. हंसावरती बसुली शारदे मयुरावरती बसू. हंसावरती बसुली शारदे मयुरावरती बसून. नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ता फळ. नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मुक्ता फळ. गटिंबर पट्ट कसुनी शारदे मयुरावरती बसू. हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसू. हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसू. करी देऊनी आविना करी मंजुळ गायना. करी देऊनी आविना करी मंजुळ गायना. एक सभेमध्ये बसुनी शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून. तुका म्हणे ब्रह्मानंदिनी मम हृदया विराजुनी. तुका म्हणे ब्रह्मानंदिनी मम हृदया विराजुनी. अंतर्ज्ञान ठसुनी शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसुनी शारदे मयुरावरती बसून. टीचर भरपूर इच्छा आहे की पुन्हा परत शाळा शिकावं, पण ते आता काही करू शकत नाही. निर्मळ थायलंड सोबत सहकार्य करार केला. 1924 रोजी राज कपूर अभिनेता निर्माता दिग्दर्शक यांचा जन्म. 1928 प्रसाद सावरकर गायक वनट यांचा जन्म. 1930 राईट बंधूंनी किटी हॉक नॉर्थ कॅरोलिना येथे उड्डाणचा पहिला प्रयत्न केला. थँक्यू. यानंतर आता या कार्यक्रमाचे अनुमोदन आणि अध्यक्षीय सूचना त्या भागाकडे जाऊया आपण. अध्यक्षीय सूचनेसाठी मी ज्योती जराडीला आमंत्रित करतोय. अशी मी त्यांना विनंती करते. मी राणी कराळीला मंचावर बोलवते या ठिकाणी. अध्यक्षीय सूचना मांडली, त्या सूचनेला मी अनुमोदन करतो. आपल्या सर्व सत्कार मूर्तींचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सन्माननीय सर्व शिक्षकांचा. तर कार्यक्रमाचा तो भाग मी माझे सहकारी मित्र श्री निलेश अभंग यांच्याकडे येत आहे. कृपया सत्कार समारंभचं सूत्रसंचालन त्यांनी करावं अशी मी त्यांना विनंती. मुरकुटे सर यांचा सत्कार मी श्री सचिन सर, श्री काकासाहेब पाडोळे, श्री संतोष अकोलकर आणि मी स्वतः करेन. आपल्या क्लास टीचरचा आपण ज्यांना मान दिला आहे श्रीयुत मोहिते सर यांचा सत्कार करण्यासाठी
मी ज्योती जराड, दीपाली अकोलकर, राणी कराळे आणि अनिता आंबेकर यांना समोर येण्याची विनंती करतो. सगळ्यांनी इकडे समोर पहा. आणि बागा सरांचेच गावकरी ज्ञानेश्वर गादे आणि भाऊसाहेब आगळे यांना समोर येण्याची विनंती करतो. कोणी आलो तुम्ही कामात येतात थोडं पलीकडे सर का आता या सगळे हात लावा. इथे काढायचे हातात फक्त. ओके. दौंड सर हे अगदी कमी वेळेत इथे येऊन कार्यक्रमाची शोभा उडवली. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी कविवर्य श्री अविनाश भुटे, महेश गवळी, परमेश्वर चंग आणि अमोल भराट यांना समोर येण्याची विनंती करतो. इकडे सगळे थांबा. विनंती करतो स्टेजवर येण्यासाठी चंग सुवर्णा, रेणुका झंझ, पवार श्रद्धा आणि वैशाली कंगन. सगळ्यांनी समोर इकडे सगळे. धन्यवाद भराट सर. सोनाली भराट, सोनाली शेळके, साखरे लक्ष्मी आणि सीमा फुलदळके यांनी समोर येऊन सरांचा सत्कार करावा ही मी विनंती. या सगळ्यांनी इकडे पहा समोर थांबा. धन्यवाद उंडे सर. विनंती करतो पंडित निर्मळ, सुधीर जराड आणि अंकुश भिसे यांनी समोर येऊन सरांचा सत्कार करावा ही मी विनंती करतो. त्यांना वाटलं काहीच नको, त्यांना वाटलं काहीच नको. इकडे समोर काढून ते आपल्या कार्यक्रमासाठी 2 तास का होईना येण्याचे त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. पुढील सत्कार मी धनंजय वैद्य सरांना करण्याचा मान देत आहे. ज्योती भालेराव, संगीता वीर, उषा बनसोडे आणि देशमुख अयोध्या यांनी समोर येऊन सरांचा सत्कार करावा ही मी विनंती करतो. करण्याचे भाग्य मिळाले त्याबद्दल धन्यवाद. पुढील सत्कार ज्योतिक सरांचा करणार आहोत आपण. त्यासाठी मी आपल्या मुलांमधून विनंती करतो गिरधारी उनबेक आणि विठ्ठल डुकरे यांनी येऊन या पुण्यातून पहा इकडे सगळ्यांनी समोर. रेडी. तुम्ही थोडं पुढे येतो या वरती या. इकडे समोर पण तुम्ही या. थांबा. मी काकासाहेब पाडुळे यांना करण्याची विनंती करतो. वैशाली कंगनकर यांची मुलगी जिने प्रत्येक आपल्याला फूल आणि शाल दिली, तिचे पण धन्यवाद. धन्यवाद सरांचे.
मी सचिन सर यांना विनंती करतो की पुढील कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी उर्फ काटे यांना समोर आमंत्रित करत आहे. आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, भावनिक आणि अविस्मरणीय, कारण SSC बॅच 2007-2008चा हा गेट टुगेदर कार्यक्रम साजरा करण्यासाठी आपण सर्व पुन्हा एकदा आपल्या लाडक्या शाळेत श्री रामेश्वरदास माध्यमिक विद्यालयात एकत्र आलो आहोत. या शाळेत घालवलेले दिवस म्हणजे आमच्या आयुष्याचे सुवर्ण क्षण होते. शिक्षण, संस्कार, शिस्त आणि मैत्रीचा संगम असलेले या विद्यालयाने आमच्या व्यक्तिमत्वाला योग्य दिशा आणि नवीन ओळख दिली. आजच्या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्व गुरुजनांना पुन्हा भेटण्याचा आनंद. विशेषतः म्हणजे आमचे माननीय शिक्षक मुरकुटे सर, पागर सर, निकम सर, म्हस्के सर, मोहिते सर, भराड सर, कोकरे सर, उंडे सर आणि दौंड सर यांना आम्ही मनापासून वंदन करतो. तुमच्या शिकवणीने आम्ही फक्त परीक्षेतच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उत्तीर्ण होत राहिलो. आज 14 डिसेंबर 2025 हा दिवस पुन्हा एकदा त्या शाळकरी दिवसांच्या आठवणी, त्या खोड्या, ती मैत्री आणि ते अविस्मरणीय अनुभव यांना उजाळा देणारा आणि पुन्हा एकदा आपण झाल्याचा भाव अनुभवणारा दिवस आहे. शाळा सोडली, वाटा बदलल्या, आयुष्य पुढे सरकलं, पण गुरुजनांची उणीव आणि शाळेच्या आठवणी मनातून कधीच गेल्या नाहीत. चला तर मग जुन्या ओळखी नव्या करू, नव्या गप्पा पुन्हा रंगवू आणि या अमूल्य क्षणांना पुन्हा जपूया. सर्वांची ओळख आपल्या शिक्षकांना करून देण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. तर आता आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता ओळख सत्र या ठिकाणी चालू करूया. तर सुरुवात माझ्यापासून करतो. माझं नाव सचिन बबन अभंग. मी सध्या जिल्हा परिषद कोल्हापूर येथे प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. या सेवेमध्ये येऊन मला जवळपास 1.5 वर्ष पूर्ण झालं आहे. पण टीचिंग फील्डमध्ये मी 2016 पासून आहे, म्हणजे 9 वर्ष झाली मी विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतोय. सुरुवातीचे 3 वर्ष मी सरस्वती पब्लिक स्कूल चापडगाव या ठिकाणी काम केलं. त्यानंतर श्री पार्थ पब्लिक स्कूल बालम टाकळी या ठिकाणी 3 वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं. आणि त्यानंतर द केम्ब्रिज व्हॅली इंटरनॅशनल स्कूल गेवराई या ठिकाणी CBSE शाळेवर 3 वर्ष शिक्षण ज्ञानदानाचं कार्य केलं. त्यानंतर तुमच्या सर्व कृपा आशीर्वादाने, आपल्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाने टेट 2022ची एक्झाम दिली आणि माझं सिलेक्शन कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये शासकीय सेवेत झालं. माझं लग्न 2019 साली झालंय. मला 2 अपत्य आहेत. एक 5 वर्षाची मुलगी, तिचं नाव हिंदवी, आणि एक 11 महिन्याचा मुलगा, त्याचं नाव स्वराज. धन्यवाद. मित्रांना आणि शिक्षकांना नमस्कार. येतोय आवाज? माझं नाव महेश गवळी आणि मी माझ्या जीवनाची सुरुवात टीचिंगपासूनच केली आणि मी 2 ते 2.5 वर्ष टीचिंग करीत होतो शाळेमध्ये. त्याच्यानंतर मी पुण्याला ॲज अ HR एक्झिक्युटिव्ह म्हणून 2 वर्ष काम केली आणि आता सध्या रिसेंटली अहमदनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये ॲज अ डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर महिंद्रा कंपनीमध्ये काम करतो. आणि माझं लग्न 2023मध्ये झाले. थँक्यू. हॅलो, नमस्कार सर्व शिक्षकांना. आज इथे सगळे जुने मित्रमैत्रिणी आल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार. माझं नाव पंडित माणिकराव निर्मळ आणि मी पहिले व्यंकटेश मटेरियलमध्ये 2 वर्ष मी ॲडमिन डिपार्टमेंटला काम केलं आहे. आता जस्ट मी महिंद्रा रत्नप्रभामध्ये आहे संभाजीनगरमध्ये सेल्स टीम लीडर म्हणून. तर सर्व शिक्षकांचे आभार. मी सध्या गावामध्ये स्थायिक आहे. मी जनहित मराठी न्यूज या पेपरसाठी कार्यकारी संपादक म्हणून काम करतो. त्याचबरोबर कवी क्षेत्रामध्ये देखील काम करतो. माझं 2019 साली माझं लग्न झालं. मला 2 अपत्य आहेत, 2 कन्यारत्न आहेत. धन्यवाद. कमी पडता कामा नये. त्यामुळं कोणी बसो, कोणाला न सांगता येऊ, सगळ्यांनी टाळ्याचा कडकडाट करत आहे. मी सगळ्यात पहिलं सर्व शिक्षकांना मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमास हजेरी लावली. मी संतोष पांडुरंग अकोलकर, राहणार हदगावचा प्रॉपर राहणार आहे. मी सध्या भारतीय सेनेमध्ये 17 राष्ट्रीय रायफल बटालियन
किश्तवाडमध्ये कार्यरत आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये. सर्व शिक्षकांच्या आशीर्वादांनी व रामेश्वरदासजी महाराजजी यांच्या आशीर्वादांनी मी सध्या 14 वर्ष माझ्या नोकरीचे पूर्ण केलेले आहेत. आणि आम्ही तोपर्यंत सुट्टीला आमचा विलंब पण झाला, दिवाळीला आम्हाला कार्यक्रम पण ठेवायचा होता, पण तोपर्यंत ऑपरेशनच चालू होते, त्यामुळे आम्ही येऊ नाही शकलो. त्यावेळेस सचिन सरांना मी सांगितलं होतं की थोडं डिसेंबरच्या आसपास धरा, या वर्षाची सुट्टी जरी काही नाही झालं तर बर्फ पडला ऑपरेशन स्टॉप होते, त्यावेळेस आम्ही येऊ म्हणून. आणि सर्व शिक्षकांचा आशीर्वाद व रामेश्वरदासजी महाराजांचा आशीर्वाद यांच्या कृपेनं एकदम व्यवस्थितपणे ड्युटी चालली आहे. कितीही मोठ्या ऑपरेशनमध्ये गेलं तरी असं मनाला भीती नाही वाटतं की नाही आपल्या मागे जे उभा आहेत ना त्यांचा मुकाबला कोण नाही करू शकत. धन्यवाद. साठी हजर राहिले त्याबद्दल प्रथम सगळ्यांचे धन्यवाद. माझे नाव निलेश अभंग. मी हदगावमध्येच राहत होतो पूर्वी, पण आता सध्या संभाजीनगरला राहतोय. माझे शिक्षण झालेले आहे BE मेकॅनिकल. त्याच्या अगोदर मी डिप्लोमा केला 10वी नंतर. BE मेकॅनिकल 2014 मध्ये पासआउट झालो मी. नंतर काही दिवस सर्व्हिसला सुरुवातीला गुजरातमध्ये होतो, सेझर बॉनेटी म्हणून एक इंटरनॅशनल MNC. त्याच्यानंतर मी 2 वर्ष साताऱ्यामध्ये होतो, क्रेन प्रोसेस फ्लो. आणि मागील साधारण 7 वर्ष मी पैठणलाच लेझर इंडिया म्हणून एक जर्मन MNC आहे, तिथे कार्यरत होतो. त्याच्या 7 वर्षानंतर मागील 1-1.5 वर्षाखाली मला संभाजीनगरमध्ये एंड्रेस अँड हाऊझर म्हणून एक स्विस MNC आहे स्वित्झर्लंडची, तिथे मला संधी मिळाली सर्व्हिस करण्यासाठी. तर मी तिथे जॉईन झालो. त्या कंपनीमार्फत मी स्वित्झर्लंड, जर्मनी आणि फ्रान्स ह्या त्यांच्या वेगवेगळ्या एंटिटीमध्ये जाऊन तिथे ट्रेनिंग पण घेतली. आणि परत मला पैठणचीच कंपनी जी आहे लेझर इंडिया, त्यांनी परत येण्याची रिक्वेस्ट केली. तर थोडंसं निगोशिएशन, सॅलरी हाईक वगैरे सगळ्या गोष्टी मॅच झाल्यानंतर मी परत तिथे जॉईन केलं. आणि आता ॲज अ मॅनेजर प्रोक्युरमेंट म्हणजे खरेदी जे पण कंपनीमध्ये करायचे असते, वेगवेगळ्या मटेरियल्स असतात ते सगळं, आणि कॅपेक्स ओपेक्स जे पण असेल लागतं कंपनीमध्ये, ते सर्व खरेदी करण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि माझं वैयक्तिक जर आयुष्यामध्ये माझं लग्न 2018 साली झालं. आणि सध्या मला 2 मुलं आहेत. एक आहे नक्ष अभंग, तो सध्या 6 वर्षाचा आहे, आणि दुसरा आहे राघव अभंग, तो 2.5 वर्षाचा आहे. धन्यवाद. शेती करतोय आणि इथं सध्या इथंच आहे. आणि माझं लग्न 2014 साली झालेलं आहे. मला 3 अपत्य आहे, 2 मुली आणि 1 मुलगा. नमस्कार, माझं नाव अमोल दादासाहेब भराट. अमोल दादासाहेब भराट, राहायला इथेच आहे हातगावमध्ये. शेती करतो. लग्न 2017 झालं आणि 2 अपत्य आहे. एक रुद्र 1लीला आणि सौरांश 4 वर्षाचा. तर मी राहायला इथेच आहे. पारंपरिक व्यवसाय किराणा करतो आणि शेती. माझं लग्न 2017 झालं. माझा एक मुलगा आहे शौर्य गिरधारी उर्मे, तो 1लीला आहे. मुलगी तन्वी 3 वर्षाची. बोरगावला होतो मी. फक्त 2008 आणि 2001 वर्ष शाळेत होतो 10वीला. त्याच्यानंतर मग मी मुंगीला गेलो. मी आता सध्या शेती आणि प्लस गाडी धंदा चालू आहे. माझं नाव ज्ञानेश्वर देवदास गादे. सर्व गुरुजनांना वंदन. आणि आपण जो व्हिडिओ पाहिला सर, तो वारकरी पेशेमधला, तर मी संत एकनाथ महाराजांच्या पालखीचा सारथी आहे, माझे वडील आणि मी. आणि मी 1 महिना पायवारी पंढरपूरकडे करतो. आणि माझं लग्न 2013 मध्ये झालेलं आहे. मला 2 मुलं आहेत. एकाचं नाव प्रशांत आहे, एकाचं नाव रोमन आहे. आणि मी शेती करतो आणि शेतीला जोडधंदा म्हणून माझ्याकडे 2 ट्रॅक्टर. मी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतो. माझं नाव संदीप अभंग. मी स्थायिक इथं हातगावमध्येच आहे. व्यवसाय आहे, शेती करतो, त्याला जोडधंदा म्हणून JCB आणि ट्रॅक्टर हे चालवतो. सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मी पैठण MIDCमध्ये अजेंडा फार्मा या कंपनीत 7 ते 8 वर्षे काम केलं. आता मी इनकोर हेल्थ केअरमधून फार्मसी कंपनीमध्ये कार्यरत आहे. तिथं ऑपरेटरमध्ये मला जॉब आहे चांगला. 20 ते 22 हजार रुपये पेमेंट पडतं. आणि मी आता जवळपास 14-15 वर्ष आले फार्मसी कंपनीमध्येच आहे. आणि तिथं समजा मला सॅलरी पण चांगली आहे. आणि मला आता तिथं आहे का सगळी जॉईनिंग ते सगळं तिथंच आहे. लहान मुलगा माझा आर्यन नाव आहे त्याचं. 2016ला माझं लग्न झालं. लहान मुलगा इंग्लिश मीडियम शाळेमध्ये टाकलेला आहे आणि मोठा जिल्हा परिषदला आहे. धन्यवाद.
अंतरकर, राहणार गायकवाड जळगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मी आदगावमध्ये 8वी ते 10वी शिक्षण घेतलं आदरणीय मुरकुटे सरांमुळे, कारण माझे मामा मुरकुटे सरांचे वर्ग शिक्षक होते. आणि माझं लग्न 1/7/2021 झालं. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. धन्यवाद. मी सध्या आळंदी या ठिकाणी स्थायिक आहे. माझी पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी आहे. माझं एज्युकेशन MBA मार्केटिंगमध्ये झालं आहे आणि आणखीन पण मी शिकतच आहे. लॉजिस्टिकमध्ये मी करतो आहे. त्याच्यामध्ये थोडंसं स्कोप जरा वाटतो आहे म्हणून परत शिक्षण मी कंटिन्यू ठेवलं आहे. फर्स्ट इयरलाच ॲडमिशन आहे. 3 वर्षाचा कोर्स आहे तो. त्यानंतर मी एक चायनीज MNCमध्ये आहे सिनीप्लास्टिक म्हणून. तिथे ॲज अ एक्सपोर्ट मॅनेजर मी कार्यरत आहे. माझी वाईफ अश्विनी, 2 अपत्य आहेत मला. एकाचं नाव रुद्र आहे, दुसरा पहिला जो आहे तो सिनियर KGला आहे आणि दुसरा यश आहे, तो आहे ज्युनियर KGला. दुसऱ्या मुलाचं नाव नाही सांगितलं. यश 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 दुसरा मुलगा आहे तो यश. धन्यवाद. नमस्कार सर्व लोकांना. मी अंकुश मुरलीधर बिसे, राहणार हदगाव. मी सिजनेबल धंदा करतो, सिजनेबल व्यवसाय. आता सध्या ऊसतोडी सीजन चालू आहे. ऊस तोडतोय, स्वतःचा ट्रॅक्टर आहे, कारखान्याला चालू आहे. ऊसतोड झाल्यानंतर मी जागरण गोंधळ पण करतो. ऊसतोड झाल्याच्या नंतर मी जागरण गोंधळ करतो. जागरण गोंधळ झाल्याच्या नंतर मी गाडीवर जातो, ट्रक चालवतो आणि ट्रकचं झाल्यानंतर शेती करतो. माझं लग्न 2015मध्ये झालं आहे. मला एक मुलगी आहे, तिचं नाव मनस्वी. जोरदार. राणी नंदकिशोर वरकड, सासरचं नाव. मी म्हणजे पैठणला दिलेलं आहे मला, पण मी सध्या गेवराईला असते. हार्डवेअरची दुकान आहे आमची. सर्वांना नमस्कार. मी जरा ज्योती नानासाहेब, हे माझी माहेरचे नाव आहे. नंतर माझ्या सासरचे नाव ज्योती अशोक फाटक. माझे मिस्टर पेप्सी कंपनीमध्ये इंजिनियर आहे. मी 12वी नंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी MSc केली. आता मी सध्या 1ली ते 8वी मुलांचे ट्युशन घेते. आणि प्लस मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा पहिला अर्णव अशोक फाटक, तो 8वीमध्ये शिकतो आणि मुलगी 1लीला आहे, आरोही अशोक फाटक. माझं नाव भालेराव ज्योती दिलीप, सासरचे नाव ज्योती गोकुळ जाधव. मला 2 मुलं आहेत आणि माझे मिस्टर महिंद्रा अँड महिंद्रा चाकण ग्रुपमध्ये मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. माझ्या मोठ्या मुलाचे नाव अर्णव आहे आणि छोट्या मुलाचे नाव प्रणव आहे. थँक्यू. रेणुका दिलीप झंज, माहेरचं नाव, सासरचे नाव रेणुका शहाजी काकडे. मला 2 मुलं आहेत. एक अनुष्का 8वीमध्ये शिकते आणि अथर्व 4 वर्षाचा आहे. मी गृहिणी आहे. माझे मिस्टर शेती करतात. मी दीपाली शरद काटे. माझं शिक्षण MA प्लस 3D ॲनिमेशन. मी वाघोली पुणेमध्ये राहते. मी 2017मध्ये लग्न झालं. त्यानंतर 1 वर्ष जॉब केला, घरी आले आणि घरी गृहिणी, सध्या गृहिणीच आहेत. छोटी मुलं आहेत त्यामुळे गृहिणी आहेत, नंतर मी करू शकते. माझा नमस्कार. मी पवार श्रद्धा विष्णू, तिकडचे नाव श्रद्धा शिंदे. मी पुण्याला असते. नमस्कार. मी स्नेहा संजय शेळके, सासरचे नाव स्नेहा विश्वंभर टोपे. मी घरीच असते. सर्वांना नमस्कार. माझे नाव सोनाली पांडुरंग शेळके, सासरकडचे नाव सोनाली वैभव दखणे. मी आंतरवाली सराठी इथे असते. माझं नाव सुवर्णा मोहन गवारे. मी आयल्यानगर येथे असते. मला एक मुलगी आहे, शिवण्या गवारे. मी हाऊसवाईफ म्हणूनच काम करते. कंगणकर. माझं लग्न 2010ला झालेलं आहे. तिकडचं नाव गणेश, वैशाली गणेश गायकवाडे. माझं 2 मुलं आहेत. मुलगी 8वीला आणि मुलगा आहे 4थीला. आणि माझं शोरूम आहे चप्पलचं, 4 मजली. सध्या मी ते चालवते 4-5 वर्षापासून. माझं नाव सोनाली भगवान बराट आहे. सासरचं नाव सोनाली महेंद्र मापारी. मी पैठणमध्ये राहते. अयोध्या कैलास देशमुख, सासरचे नाव अयोध्या नितीन पवार. मी फक्त इथं 2 वर्ष राहिले, 5वी 6वी. नंतर पुढचे शिक्षण जामखेड येथे मस्तदरी विद्यालय जामखेड इथे घेतले. नंतर माझं 2010 साली लग्न झालं. मला 2 मुलं आहेत.
एक मुलगा 9वीला रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये, दुसरा त्याच शाळेत आहे 6वीला. माझं नाव वीर संगीता उत्तम, सासरचं नाव संगीता आबासाहेब गिलविले, मी लाडजळगावमध्ये आहे. माझे मिस्टर शेती करतात, मी पण त्यांच्यासोबत शेती करते. माझं नाव लक्ष्मी साखरे, मी इथं मामाची दशकाला होते 5वी पासून. मला बालाजी दडगाव इथे दिलेले आहे. मला 2 मुलं आहेत, एक 9वीला आहे आणि एक 6वीला आहे. आणि त्याच्याबरोबर माई लाईफस्टाईलमध्ये काम करते. सासरचं नाव अनिता बाळासाहेब सावळकर, शेतीच करतो. मालकांचा धाबा आहे, 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा. सर्वांना नमस्कार. माझे नाव अनिता आंबेकर, तिकडलं अनिता गुरुडे. माझा दुधाचा व्यवसाय आहे आणि माझे मिस्टर सुहाना मसाले ट्रान्सपोर्ट करतात. नमस्कार सर्वांना. माझं नाव सीमा महादेव फुजळके, बाहेरचे सीमा भगवान किडके, सासरचं आहे. आणि माझे 2 मुलं आहे. माझं 2009ला लग्न झालेलं आहे. आणि माझे मिस्टर संदीप पेरे, मी सध्या गृहिणीच आहे. माझा सर्वांना नमस्कार. माझे नाव स्वाती शिवाजी फुजळके, माहेरचे, सासरचे स्वाती ज्ञानेश्वर लगड. माझे पती शेती व्यवसाय करतात आणि मी त्यांच्यासोबत शेतीच करते. मला 2 अपत्य आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव प्रमोद आहे आणि मुलीचे नाव प्राची आहे.